मित्रांनो नमस्कार. महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये आहे. महायुतीमधून एकनाथ शिंदेंना जबरदस्त दगाफटका होताना दिसून येते आहे. दिल्लीमधून अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदी यांच्याकडून जोराचा आणि जबरदस्त झटका एकनाथ शिंदेंना बसवला जातोय आणि याची चर्चा आता देशभरात होऊ लागलेली आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या तक्रारी घेऊन थेट एकनाथ शिंदे दिल्लीवारी गेले होते. मात्र तिथे तर मोदींनी आणि अमितभाई शहांनी एकनाथ शिंदेंना काहीच बोलू न देता पुन्हा वापस पाठविले आहे. आणि दिल्लीला गेल्यानेही आपल्या तक्रार सांगूनही त्याबाबत काहीच निर्णय न झाल्याने शिंदे थेट परतले आहेत ते मुंबईत, आणि ते सुद्धा रिकाम्या हाती. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधून एकनाथ शिंदेचे मंत्री अक्षरशः सत्तेतून बाहेर पडण्यासाठी तयार आहेत. परंतु आता मात्र भारतीय जनता पार्टीने थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला विलनीकरणाचा अतिशय संवेदनशील दिलाय पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. मित्रांनो, उद्धव साहेब तुम्हीच बरे होता. उद्धव साहेब तुमच्यासारखे तुम्हीच आहेत. शिवसेना खरी तुमचीच आहे असे म्हणण्याची वेळ या नेत्यांवरती आलेली आहे. अखेर या सर्व शिंदे गटातील नाराज आणि ठाकरेंना सोडून पस्तावलेल्या आमदारांनी आपल्या मनातलं सगळं खतखत बोलून दाखवलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे हेच खरे शिवसेनेचे वारसदार आहेत आणि 100% खरी आणि ओरिजिनल शिवसेना मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. हे आता हळूहळू जनतेच्या समोर येते आहे. मित्रांनो, कोण म्हणतंय शिंदे प्रामाणिक आहेत, कोण म्हणतंय शिंदेंची शिवसेनाच खरी महाराष्ट्राच्या मातीतली खरी शिवसेना आहे. कोणीही म्हणत नाही. सगळेच गोरगरीब लोक उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत. याच आणि आता आपण त्याबाबत एक महत्त्वाची बातमी सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर काय आहे सगळ्यात मोठी अपडेट? चला तर मग. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आता वैतागले असून महाराष्ट्रात सत्तेत राहून देखील शिंदे सेनेला संपवण्याचा घाट रचला जात असल्याची जोरदार तक्रार त्यांनी आज दिल्ली या ठिकाणी केली. नेमकं काय घडलंय? एकनाथ शिंदे दुपारी दिल्लीला गेल्यानंतर लगेचच त्यानंतर उदय सावंत पाठोपाठ लगेच 2 तासांनी दिल्लीला गेले होते. उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दिल्लीत अगोदरच हजर होते, तर लगेच पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचाही दौरा दिल्लीकडे होता. मित्रांनो, हे महत्त्वाचे दौरे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारे ठरू शकतात. कारणही तसंच आहे. एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या नेत्यांच्या तक्रारी थेट नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी फटकारल्याच्या नंतर शिंदे गट पूर्णपणे वटणीवरती आलाय असे अनेकांनी म्हटले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंचा होत असलेला दिल्ली दौरा, यातून तुम्हाला काय समजतंय? जर राजकारणाच्या गोष्टी तुम्ही बघत असाल तर मात्र इथे शिंदे सेनेच्या बरोबर अतिशय करेक्ट कार्यक्रम भाजपाने करायला सुरुवात केल्याची चर्चा दिसून येते. कारण पहिली सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामधून. महाराष्ट्रामध्ये धर्मांतर विरोधी कायद्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सत्ताधारी पक्षांसोबत जाणं पसंत केलं. त्या कायद्याला थेट पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस यांनी जरी पाठिंबा दिला नसेल तरी उद्धव ठाकरे थेट भाजपसोबत गेल्यामुळे सगळ्यांचेच डोळे विस्पारले होते. नेमकं महाराष्ट्रात काय चालतंय, काय चाललंय, पुढे काय होणार, पुढील राजकारणाची दिशा काय असणार, या सगळ्या घडामोडी आपणाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये बघायच्या आहेत. नेमकं काय घडतंय दिल्लीच्या तख्तावरती? तर एकनाथ शिंदेंना भाजपा आता नकोय. भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंना बाहेर काढून कोणता नवा बेडू सत्तेच्या ठिकाणी घेते हे देखील आता आपण पुढच्या 2 मिनिटात पाहणार आहोत. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांचे आज अचानक दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं. मागील 3 निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून म्हणजे भाजपकडून न मिळालेले सहकार्य पक्षाचे अनेक उमेदवार भाजपाने पराभूत केलेत आणि त्यामुळे पक्षाचे पराभूत उमेदवार एकनाथ शिंदेंना आता आवरत नाहीयेत. त्यामुळे त्यांनी थेट हा अहवाल अमित शहा नरेंद्र मोदींकडे मांडला की आज जोरदार चर्चा आहे. दगाफटका बसलाय त्यांना. या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंना दगाफटका बसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अचानकपणे एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचा दौरा केल्यामुळे अनेकांची भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच आता मागील काही दिवसापासून भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पूर्णतः बिनस्त असल्याची जोरदार चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्यावरती भाष्य करताना आपापसातल्या वादांची देण्याघेण्यामागील चर्चा करण्यासाठी दिल्लीत यावं लागतं असा उपरोधित टोला मारलाय. त्यानंतर त्यांनी म्हटलंय की शिंदेची शिवसेना ही शहासेना आहे. शहासेना अध्यक्षाकडे येणार नाही मग कुठे जाणार? त्यांना दिल्लीमध्ये येऊन पार लोटाण घालावं लागतंय. हीच त्यांची शिवसेना आहे असं म्हणत त्यांनी आपला जोरदार तिथे इशारा दिलाय. त्यानंतर पुढे जाऊन मित्रांनो, एकनाथ शिंदेच्या आमदारांना 1 रुपयाचाही वाढीव निधी मिळत नाही. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये आमच्या मंत्र्यांना, आमच्या आमदारांना डावलते. सत्तेमध्ये राहणं बरोबर नाही. आम्हाला सत्तेत राहावं, सत्तेच्या बाहेर पडावं हे समजनसं झालंय. उद्धव ठाकरे या भाजपा सरकारपेक्षा कितीतरी पटीने चांगले होते असं म्हणण्याची वेळ शिंदेंच्या आमदारांवरती, मंत्र्यांवरती आलेली आहे. उद्धव ठाकरेंनी कोविड काळामध्ये देखील आम्हाला निधी दिला, मात्र भाजपा आता चांगलं वागत नाही.
भारतीय जनता पार्टी आता सत्तेच्या जवळ करणं बरोबर नाही असं काही नेत्यांना वाटतंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो, सगळ्या घडामोडी करत असताना एकनाथ शिंदेची शिवसेना सत्तेच्या बाहेर फेकून भाजपा उद्धव ठाकरेंना जवळ करू पाहते का, अशी कुणकुणू सध्या लागल्याची दिसतेय. उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा काय हे माहीत नसलं तरी राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची ताकद मात्र आता कमालीची वाली असून एकनाथ शिंदेंना मात्र सुप्रीम कोर्टातून मोठा धक्का बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या एकाच गोष्टीमुळे एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा वाढलाय. मित्रांनो, आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक असामान्य अशा घटना घडल्या तर तुम्हाला नवल वाटून घेऊ नका, कारण राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये ठाकरेंशिवाय भाजपाला पर्याय कधीच शिंदे असू शकत नाहीत हे भाजपाला देखील कळलंय. त्यामुळे शिंदेंच्या जागी भाजपा हा पर्याय भाजपा उभा करते का हे तुम्हाला समजेल. बघूया पुढच्या बातमीमध्ये. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. महाराष्ट्रात अखेर राजकारणाचा नवीन श्रीगणेशा. मित्रांनो, एकनाथ शिंदेंना जबरदस्त धक्का. भारतीय जनता पार्टीकडून जी अपेक्षा होती, अखेर त्याच प्रकारचं राजकारण आता झालं आणि अखेर आपल्या पदावरून हात धुवावे लागले. नवीन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून मित्रांनो नवीन चेहरा. शिंदेंना जबर धक्का देत भारतीय जनता पार्टी नेमकं काय साधते? केंद्रात एकनाथ शिंदे यांचा तातडीचा दौरा. या तातडीच्या दौऱ्यामध्ये अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत झाल्यानंतर अख्खा संपूर्ण शिंदेगड भाजपात विलीन होण्याच्या मार्गावरती. तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल. सुप्रीम कोर्टामध्ये अतिशय नवीन मोठी घडामोड. मित्रांनो, ज्यांची शिवसेना होती ती त्यांचीच शिवसेना त्यांच्याकडे जाणं हे विधिलिखित होते आणि अखेर तशाच प्रकारच्या घडामोडी आता दिल्लीमध्ये घडू लागले आहेत. त्याच प्रकारे भारतीय जनता पार्टीवरती देखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उपकार आहेत. भाजपा मुंबईपासून सुरू झाली, महाराष्ट्रामध्ये वाढली, देशामध्ये सत्तेवर आली. याचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंध लावला जातो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच भाजपा देशामध्ये फुलली आणि आज सत्तेवरती राहिली. नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील वाचवणारे शिवसेना प्रमुखच होते हे आता भाजपाच्या नेत्यांना काहीसे उमगतं. मात्र सत्तेच्या चौकडीमध्ये राहणारे काही नेते शिवसेनेला विसरले आणि शिवसेनेचे 2 तुकडे करण्यामध्ये ते व्यस्त होते. मित्रांनो, अखेर दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आणि महाराष्ट्रामध्ये पहिला उद्धव ठाकरे यांचा जो विजय होता तो विजय अगदी काही टप्प्यावरती येऊन पोहोचलाय. इकडे एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे विधिमंडळ अधिवेशन सोडून थेट दिल्ली गाठली. दिल्ली गाठल्यानंतर त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या दिल्लीतील मोठ्या नेत्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. महाराष्ट्राच्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये आम्हाला डावललं जातंय, आमच्या आमदारांना, मंत्र्यांना डावललं जातंय, आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी मिळाला जात नाही, दिला जात नाही किंवा सत्तेमध्ये वाटा दिला जात नाही, तेव्हा आमच्या पक्षावरती खूप मोठा अन्याय होतोय. हे सगळं घेऊन एकनाथ शिंदे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरती नवीन उपाय करण्याची विनंती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. मात्र मित्रांनो, भारतीय जनता पार्टीला देखील हेच हवं होतं की शिंदे सेनेला बाजूला सारणं आणि देशामध्ये नवीन सत्तांतर घडवून आणणं. तशाच प्रकारची फिल्डिंग देखील लावली गेली होती आणि आता एकनाथ शिंदेंचे मंत्री उद्धव ठाकरेंना मिस करू लागलेत. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात निकाल जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनलंय. कारण की ठाकरेंच्या बाजूने निकाल फिरतोय हे म्हटल्यानंतर आता एकनाथ शिंदे सेना देखील भाजपात विलीन होणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न गेल्या 4 वर्षांपासून सामान्य जनता विचारत होती. आता मात्र जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर मात्र भाजपा शिंदे सेनेतील बहुतांश आमदार फोडून उदय सामंत यांना देखील महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद देऊ शकते असा सध्या अंदाज लावला जात आहे. एकनाथ शिंदेंना बाजूला करून उदय सामंतांना कुरवाळण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी लवकरच करून महाराष्ट्रामध्ये नवीन राजकारणाचा श्रीगणेशा करण्याच्या दृष्टीने भाजपाची पावलं निघाली आहेत का, असा प्रश्न सध्या वारंवार विचारला जातोय. याचं कारण की एकनाथ शिंदेची शिवसेना महाराष्ट्रामध्ये सध्या मात्र टेन्शनमध्ये आहे. सुप्रीम कोर्टात होणाऱ्या पुढील निकालासंदर्भात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर देशामध्ये भाजपा आणि उद्धव ठाकरे यांची जवळीकता हा चिंतेचा विषय मात्र भाजपाला खूप मोठा वाटतोय. मित्रांनो, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बाजूला सारण्यासाठी भाजपाने केलेली नवीन रणनीती आता मात्र शिंदेगडावरच उलटते का, हा मोठा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे आगामी काळामध्ये उदय सामंत महाराष्ट्राचे नव उपमुख्यमंत्री झाले तर ही बातमी संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वातावरण बदलून टाकण असेही अनेकांचे म्हणणे आहे. याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.